नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा स्वागत आहे. आज दिनांक 24 मार्च 2026. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त 250 गाडीची आवक आहे. आवक ही घटत आहे, परंतु बाजारभावामध्ये कुठलीही वाढ होताना दिसत नाही आहे. त्याचे कारणे भरपूर आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं बाजारभाव का वाढत नाही आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय नेमकं कांद्याची परिस्थिती आहे आणि या युद्धामुळे नेमकं काय कांद्यावर परिणाम होतो आहे आणि कांदा एक्सपोर्ट होतो आहे का नाही, या गोष्टीवर सर्व सविस्तर माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 गाडीची आवक आहे. आवक मात्र कमी आहे, परंतु काही वक्कल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 14 रुपयापर्यंत एकाच दोन वक्कल गेलेले आहेत. परंतु जे शेतकऱ्यांना भाव भेटणार आहे एक नंबर कांद्याला, ते 1100 रुपयेपर्यंत ते 1250 रुपयेपर्यंत बाजार भेटत आहे. म्हणजे जे सुपर गोळा मग कांदा जो आहे ते 1100 रुपयापासून ते 1250 रुपयेपर्यंत जे शेतकऱ्यांना मिळणारा भाव आहे, नेमकं तेच भाव भेटत आहे. त्याच्यापेक्षाही जास्त क्वचित काही व्यापाऱ्याकडे म्हणजे काही एका दोघाच शेतकऱ्याला तो भाव भेटत आहे. म्हणजे 13-14 रुपये काही वक्कल जात आहे, परंतु बाजारभाव कमी आहे. आणि जो गोल्टी जो आहे ते 700 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत आहे आणि फकडी कांदा 400-500 रुपयापर्यंत विक्री होताना दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आजची स्थिती अशी आहे की मागणी मात्र कांद्याला आहे, परंतु बाजारभाव वाढ होताना दिसत नाही आहे. ही स्थिती आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. लवकरच आपण कांदाविषयक अपडेट लवकर देणार आहे आणि इतर पिकासंदर्भातही आपण माहिती आणि मार्गदर्शन देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.